गणित 15.3 दिलेल्या वर्तुळाचे समान 8 भाग करणे। प्रथम दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढा। आणि आपण ज्या पद्धतीने पहिलं गणित केलं होतं वर्तुळाचं 16.1 त्या पद्धतीनं वर्तुळाचे समान 4 भाग करायचे। प्रथम वर्तुळाचा व्यास काढूयात। आपण व्यास काढला। या व्यासाचे समान 2 भाग करायचे, म्हणजेच लंब दुभाजक काढायचं आहे। प्रथमतः आपण नाव देऊयात। ए बी हा व्यास आपण घेतलाय। ए बिंदूवर कंपासचं टोक ठेवा। निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्या आणि वर्तुळाच्या बाहेर येईल एवढं अंतर घ्या। 2 कंस घेतले। मग ए बीच्या खाल्ल्या बाजूला आपण कंस घेत नाही आहेत, कारण का तर वर्तुळाचा मध्यबिंदू ओ हा आपल्याकडे दुसरा बिंदू आहे। नवीन मिळालेला छेदनबिंदू आणि वर्तुळाचा मध्यबिंदू ओ जोडून घेऊत। ही रेषा परिघाच्या दुसऱ्या बाजूला स्पर्श करील एवढी वाढवा। याला नावे देऊयात आपण सी डी अशी ही दुसरी आपण कोणदुभाजक रेषा काढली। आता आपणास काय करायचे आहे, 4 भागापैकी एका भागाचे समान 2 भाग करायचे आहेत। कोणाचे समान 2 भाग करणे गणित आपण केलेलं आहे, त्या पद्धतीनं आपण आता सी ओ बी या कोणाचे समान 2 भाग करूयात। सी आणि बी याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आणि 2 कंस काढले। मिळालेला तीच कृती आपण दुसऱ्या भागासाठी सुद्धा करू शकतो। एकदाच क्रमाने आपण जोडून घेऊयात। क्रमाने पहिल्या जो वर्तुळाचा भाग आहे हो आणि त्याच्या मधला आलेला छेदनबिंदू जोडून घ्या। परिघाच्या दुसऱ्या बाजूला स्पर्श करेल एवढी रेषा वाढवा। परिघाच्या दुसऱ्या बाजूला स्पर्श करेल एवढी रेषा वाढवा। तीच कृती आलेला नवीन जो बिंदू आहे दुसरा तो पण त्याच पद्धतीने जोडून घ्या। परिघाच्या दुसऱ्या बाजूला स्पर्श करेल एवढी रेषा काढा, ओ बिंदूतून जाणारी म्हणजे मध्यबिंदूतून जाणारी। अशा पद्धतीने आपण वर्तुळाचे समान 8 भाग केलेले आहेत। आकृतीला नावे द्या। सर्व आकृत्या नामनिर्देशित असाव्यात।